नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या तळवली आश्रम या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज खूप आनंदाचा दिवस आहे. आज म्हणजे आपला 76वा प्रजासत्ताक दिन आहे. सर्वप्रथम मी आमच्या शाळेकडून, संस्थेकडून आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले खास आपले पाहुणे म्हणजेच आपल्या संस्थेचे कीर्तिमान इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन नाशिक, आपले अध्यक्ष बेलदार साहेब, त्यानंतर विस्कुटे साहेब आणि चकोर साहेब आणि त्यांच्या समवेत इतर अधिकारी यांचं शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत. अशीच काही माणसं असतात जे आपल्या ज्ञानाने आपले जग सुगंधित करतात. असे आपले नेतृत्व सिद्ध असलेले, आपले नेतृत्व सिद्ध केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख अतिथी सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट, सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात, करते मी
Republic Day. Republic Day is the national festival of India. We celebrate this day proud and happily. On this day in 1915, the Constitution of India. The Constitution is the supreme law of India. Our Constitution was writing under the Dr. Babasaheb Ambedkar. We shall always respect our Constitution. Republic Day make us realize the importance of democracy. It teaches us to live in peace and unity. I am proud to be an Indian and I love my country very much. Thank you, Jai नतमस्तक मी सर्वांना ज्यांनी देशासाठी इतिहास घडविला सन्माननीय व्यासपीठावर मान्यवर आणि माझे प्रिय देशबांधवांनो, सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व वीर पुरुषांना मी वंदन करते. आज 23 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. या निमित्ताने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, यंदाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण आपल्या भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. मला माझे मत मांडण्याची संधी दिली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. 26 जानेवारी हा आपल्या भारतात दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. में भय और अशांति की भावना भर देता है। यह हिंसा आतंक और भय का एक माध्यम है जिसका उद्देश्य निर्दोष लोगों के जीवन को बर्बाद करना और समाज में अराजकता फैलाना है। आतंकवादी संगठन विभिन्न कारणों से जैसे कि राजनीतिक, धार्मिक या सामाजिक निर्दोष लोगों के खिलाफ हिंसा का सहारा लेते हैं। आज पूरे विश्व में कई My name is Tejasvi Prabhakar Sabre. I am studying in class 11 Science. Today as we stand under the vibrant sky of India, I want to talk the day that fills our hearts with pride and gives us freedom to talk our minds, Republic Day. 76 years ago, this day marked the birth of our country as a free republic. We escaped the shackles of colonial rule, entered the bright light of liberty and emerged as a sovereign nation, standing tall on the pillars of a democracy. The sky over India at last belonged to the Indian people, symbolizing not just freedom from British rules, but also the limitless possibilities and dreams that our vibrant nation could now aspire to achieve. Think of the brave freedom fighters who sacrificed everything for this day. Their unwavering courage lead the way to freedom, enabling us to stand tall. We owe them a deep debt of gratitude. But दिनानिमित्त येथे उपस्थित असलेल्या सर्वांना सुप्रभात. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षी भारत आपला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो? ज्यावेळी आपला देश एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश बनला त्यावेळेचा ऐतिहासिक क्षण लक्षात ठेवण्यासाठी आपण भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आपण सर्वांना माहितच आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी आपल्याकडे राज्यघटना नव्हती. त्याऐवजी इंग्रजांनी लागू केलेल्या नियमांवर आपला देश चालत असे. तथापि अनेक विचार विमर्श व सुधारणानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला, जो आम्ही अनुदानी आश्रम शाळेच्या मुली सादर करीत आहोत एक पथनाट्य. महिला सुरक्षा काळाची गरज, महिला सुरक्षा काळाची गरज.
कोलकात्यामधील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील प्रशिक्षित महिलेवर बलात्कार व तिची हत्या, बदलापूर येथील लैंगिक प्रकरण, शाळेत सफाई कर्मचाऱ्याने केले 2 लहान चिमुरड्या मुलींचे शोषण. पाहिलं का? याच गाण्याने आपल्याला हे पथनाट्य पाहायचं आहे. थोड़ा ची झाशीची राणी तर आपण सर्वांनीच पाहिले. पाहूया आजची राणी व तिची असुरक्षित कहाणी. चला तर मग पाहूया प्रसंग 1. भावा, वहिनी आली बघ, वहिनी. हे चल, येशील माझ्या बरोबर. किती वेळा सांगितलं तुला? जायचं निघून. हे काय झालंय तुझं? भावा, तिने तुला सगळ्या कॉलेज समोर आले. तिने तुझी इज्जत घालवली. ती तुझी नाही जात तर कोणाचीच नाही जात आहे. खूप गर्व आहे ना तिला तिच्या समोरचा. थांब. ठीक आहे, आणि जाऊन टाक तिला. तुला शेवटचं विचारलं, शेवटचं. किती वेळा सांगू तुला? जायचं निघून. जला दिया रे जला दिया, समाज की बेटी को जला दिया. जला दिया रे जला दिया, समाज की बेटी को जला दिया. पाहिलं का? तिची काही चूक नसताना तिला आत्महत्या करावी लागते. पाहिलं? मुलगी जळते हो भर दिवसा, मुलगी होरपळते हो भर दिवसा. चला तर मग पाहूया प्रसंग 2. सरकरंजीची गाडी निघाली, सरकरंजीची गाडी निघाली. कधी इकडे वळाली, कधी इकडे वळाली, कधी इकडे वळाली, कधी इकडे वळाली. सरकरंजीची गाडी निघाली, सरकरंजीची गाडी निघाली. अहो, तुम्ही जरा व्यवस्थित नाही का थांबू शकत? केव्हापासून पाहते, कधी इकडे पडताय, कधी इकडे पडताय. हो मॅडम, बस मध्ये पाहिलं? शाळा असो, कॉलेज, बस असो, ऑफिस, नारी नाही कुठेही सुरक्षित. चला तर मग पाहूया प्रसंग 3. काय तुला आत्महत्या झाला? नाही सर, आजपासून तुला आली. तुला किती वेळा सांगितले एकदा माझ्या गावात, पण तू कधी येतच नाही. असं काय करता सर? मी तर तुमच्या मुलीसाठी आहे. पण माझी मुली तर नाहीच ना. बेटियों का सम्मान करना पाए हो, दूध की बेटी बहन का राज न पाए. दूसरों की बेटियों का सम्मान करना पाए हो, दूध की बेटी बहन का राज न. महिलांचा जो करेल अपमान तो समाजात कसं समावेल? असा काय गुन्हा केलाय मी? काय घडतंय माझ्यासोबत? काय गुन्हा केलाय मी? कारण तू मुलगी आहेस, मुलगी, मुलगा नाही. कारण तू मुलगी आहेस, मुलगी, मुलगा नाही. बस झाला आता. किती दिवस सहन करणार आहोत आपण? यावर आपण काहीतरी पाऊल उचललेच पाहिजे. आपण आपले स्वतःचे संरक्षण करायला शिकलंच पाहिजे.
नाही राहणार नारी लाचार, बंद करा अत्याचार, अशा कितीतरी निरागस मुली या नराधमांच्या बळी पडल्या आहेत. या असुरक्षेचं कारण तर हेच नाही ना, मुलीला जन्माला घालण्याआधीच मारून टाकायचं. हो, मुलीला जन्माला घाला आणि तिला शूर दीड सक्षम बनवा. पाहायचे एक दाट स्वागत, चला तर मग पाहूया. चल माझ्या गाडीत. आपल्या भावाच्या गाडी खाली मारली ना का? एक वेळ मुलीला जन्माला घाला आणि तिला शूर धीर सक्षम बनवा आणि तिला जुडो कराटे या सगळ्या गोष्टी शिकवा व धीट बनवा. महिलांचा जो करेल सन्मान तरच देश बनेल महान. महिलांचा जो करेल सन्मान तरच देश बनेल महान. देशासाठी गौरवाची मान, महिला सुरक्षित करा सुरुवात. देशासाठी गौरवाची मान, महिला सुरक्षित करा सुरुवात. दिल पसंद ये जमीन जोड़ गए सब कहो झूठ गए.
2015 माझं 12वी कंप्लीट झालं, 2016 माझं प्रायमरी डिप्लोमा कंप्लीट झाला आणि 3 वर्षांमध्ये माझं बीएससी कंप्लीट झालं. बीएससी केमिस्ट्री मध्ये कंप्लीट झालं आणि मला माहित होतं की आता आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. मग मी ठरवलं की आता आपण एमएससी करायचं आणि मला आवडता सब्जेक्ट मध्ये केमिस्ट्री मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री होता आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये एमएससी करायचं ठरवलं आणि एमएससी मध्ये मला डिस्टिंक्शन ग्रेड मिळाली आणि एमएससीचा अभ्यास करत असताना मी सेटचं प्रिपरेशन केलं आणि सेट म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांमध्ये प्राध्यापक प्रवासातून या सन्मानाच्या पदापर्यंत पोहोचणारा अत्यंत म्हणजे नोकरी करून शिक्षणाचा एक एक धागा उलगडणारा आणि ज्ञानाच्या उंच शिखरावर पोहोचणारा असा अशोकजी उघडा ज्यांनी त्याचा पट तुमच्या पुढे मांडला. काही नसताना परिस्थितीला झगडत जी माणसं आपला ध्येयाचा प्रवास शोधतात अशा या प्रवास शोधणाऱ्या माणसांपैकी अशोक हा एक वेगळा माणूस तुम्ही या ठिकाणी पाहिला. आज खूप काही मिळतं आणि मिळत असताना त्याचा गैरफायदा घेणं अशा प्रकारची माणसं सर्वच मंडळी येऊन गेली आणि त्या सर्वांना काही महत्वाची कामं काही महत्वाच्या बैठका विविध कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला घेऊन मंडळी गेलेली आहे. असे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय आमची उपस्थित मंडळी या गावच्या सरपंच गुलाबताई बागे येऊन गेल्या, सरपंच रुपांगी सदस्य ऋतुभाग होते, शहाजी राठोड रामसाहेब होते, पालक साहेब आहेत, चकोर होते, विस्फोटी होते, पोलीस प्रशासनाचे सर्वच अधिकारी इथे या शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक विखंडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विषय अधीक्षक गायकर, अधीक्षिका पुणे मॅडम, आपल्या या शाळेचा माजी विद्यार्थी अशोक गुडा, उपस्थित सर्व शिक्षक वृंद, परिसरातील स्थानिक पालक आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा. खरं तर आज मी भाषण नाही करणार आहे, आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि 5 मिनिटात आपण थांबूया. पण काही 2-3 गोष्टी मला इथे नमूद करायच्या आहेत की राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या या शाळेचे विद्यार्थी सचिन दुमाडा, अधीक्षा वळवी, प्रियंका डोळे, साजन वाघ आणि सपना कुवारा या विद्यार्थ्यांनी अतुलनीय असं यश संपादित करत या शाळेची मान उंचावली आहे. या सर्वांसाठी एकदा जोरदार करायला पाहिजे. खरं तर मित्रांनो, संविधान, प्रजासत्ताक दिन, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र सर्व काही सर्व मान्यवरांनी इथे मांडलेलं आहे. त्यामुळे मी त्या विषयामध्ये बोलणं मला साहजिक वाटणार नाही. परंतु ज्या घटनेने आपल्याला हा मूलभूत अधिकार दिला आहे आणि या संविधानाच्या बळावर आपण जी आपल्या यशाची पताका उंचावत आहोत अशा सगळ्या तुम्हाला सर्वांसाठी एकदा पुन्हा एकदा काय वाजवायच्या. कारण या शाळेमध्ये तुम्ही शिकत असताना विशेष यश संपादन करत आहात आणि आपल्या अतुलनीय कामगिरीने या शाळेच्या शिरपेचामध्ये मानाचे तुरे रोवत असतात, मानाचे धुरे रोवतात. ही माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. या शाळेचं प्रतिनिधित्व करतो म्हणून. एक 3रीची विद्यार्थी होती नेहा मेघाळ, इयत्ता 3री मध्ये शिकते, परंतु तिने भाषणामध्ये देश पातळीवरच्या विषयांमध्ये आढळलं. खरोखर कौतुकाची बाब आहे. त्यामध्ये तिने विशेष करून सांगितलं की पाण्याचा अपव्यय टाळा, पाणी जपून वापरा. आपण सगळीकडे बघतो की आपल्याकडे जवळजवळ 70% पाणी आहे, परंतु ते पिण्यायोग्य नाही, ते समुद्रामध्ये आहे. आणि तिने बोलतानाही सांगितले की सार्वजनिक बाबींचं नुकसान करू नका. मला भाषणात एक मोठ्या मुलांना स्पेशली संदेश द्यायचा आहे दोन्ही मुख्याध्यापकांच्या समोर. आपली शाळा सुद्धा एक सार्वजनिक वस्तू आहे, सार्वजनिक संपत्ती आहे. बऱ्याचदा कळत नकळत शिक्षकांप्रती असलेला राग किंवा तुमच्यावर लादलेली जबरदस्ती, अधीक्षकाच्या शब्दांचा मारा किंवा अधीक्षकेची कुठेतरी एक ताकीद या सगळ्यांना कंटाळून कधी कधी आपणही या
सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत असतात, तर ते सुद्धा आपण ही देशाची संपत्ती आहे असं जर आपण आपल्या मनामध्ये तो जर का एक ऊर बाळगला तर मला वाटत नाही की आपल्याकडून असं कधी होऊ शकेल. एक 7वीचा विद्यार्थी होता सार्थक. He delivered such a nice speech in English. I was there in front of you and I was sitting over the dais. I feel that this is not a residential school. I feel so this is a convent school or somewhat a convent educational trust. म्हणजे आपल्या शाळेतील 7वीचा विद्यार्थी असेल किंवा इयत्ता 11वी मध्ये तेजश्री साबळे असेल, such a confidence she was. तिच्या बोलण्यामध्ये when she delivered a speech in front of you, she was so much confident. म्हणजे एका क्षणासाठी साबळे मला असं वाटलं की तुमची जी कन्या आहे ती या अनुदानित आश्रम शाळेमध्ये शिकतच नाही, ती कुठल्या तरी पोदार म्हणा किंवा अशोका म्हणा किंवा अशा कुठल्या तरी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि ती आज सर्व्हिसला आपल्यासमोर भाषण देतात. ती तुमच्यातलीच आहे. तर तुमच्यातला विद्यार्थी, तुमच्यातली विद्यार्थिनी हिंदी असेल, इंग्लिश असेल, अशा वेगवेगळ्या भाषांमधून इतक्या सुबकपणे, इतक्या सुबद्धपणे, इतक्या छान सगळ्या नॉलेजेबल गोष्टी हाताशी बाळगून जर का आपल्या समोर एवढ्या जिकिरीने, डेअरिंगने जर का भाषण करत असतील तर नक्कीच हे सगळं श्रेय जाते इथल्या सगळ्या गुरुजन वर्गाला. या सगळ्या गुरुजनांसाठी सुद्धा एक जोरदार टाळ्या.